नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अर्चना हुले स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल किंवा गाय पालन करत असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवरती आपण शेतीविषयीचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून अपलोड करत असतो. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये 30 ते 35 जनावरांच्या गायगोठ्यांना भेट देणार आहे आणि इथं नियोजन कसं आहे ते पण बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. कुठल्या गोष्टीचा आपल्याला काय फायदा होतो, आपल्या चाऱ्याचं नियोजन काय असलं पाहिजे किंवा खुराकाचं नियोजन काय असलं पाहिजे, धारा काढायचं नियोजन काय असलं पाहिजे, जनावरांचे आजार, अडचणी, समस्या सगळ्या गोष्टी आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघणार आहे. आपण गायच्या मुतारीची किंवा शेणाची व्यवस्थापन कसं करायचं ते सुद्धा बघणार आहे. एकदम उत्तम प्रतीचा आणि स्वच्छ आणि टापटीप असणारा असा हा गायगोठा आपण सविस्तरपणे बघणार आहे. आत्ता मी तुम्हाला फक्त एक झळकती नजर दाखवत आहे. याच्यामध्ये यांचं नियोजन कसं आहे. खुराक झाल्याच्या नंतर कुटी आणि कुटी झाली की लगेच धारा, जनावरांसाठी खाली टाकायला त्यांचं खाण्याचं व्यवस्थापन, पाण्याचं, धारेचं आणि सगळ्याच गोष्टी एकंदरीत एकदम व्यवस्थित आहेत. आता आपण हा व्हिडिओ काढला त्यावेळेस थोडी गडबड होती. एकदम 2 मशिनी सोबत लावून ते धारा काढताय. तर ह्यांच्या या गायगोठ्यावरती 2 बिहारी लोक असतात, भैया लोक. ते पूर्ण ह्याचं काम सांभाळून घेतात. म्हणजे त्यांचं जनावरांचं धारा, पाणी, त्यांचं धुणं वगैरे काय असेल ते. आणि चाऱ्यासाठी दुसरी 2 लोक असतात आणि घरच्या लोकांना बाकीची शेतीतली कामं पण असतात. पण सध्या काय प्रॉब्लेम झालेला आहे, आपण ह्यांच्या गोठ्याला भेट द्यायला गेलो आहे आणि ह्यांचे गडी जे बिहारी होते ते रजेवरती, त्याच्यामुळं घरच्या मालकांना जास्त लोड आलेला आहे. पण तरीसुद्धा प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथं अगदी एकदम टायमिंगशीर यांच्या नियोजनामध्ये आहे. आता ही छोटा मुलगा दिसतोय खाली छोट्या व्हिडिओमध्ये, एकदम लहान मुलगा आहे. पण सगळे आपल्या घरचं दररोजचं जसं वातावरण आहे तसं बदललं जातं माणूस. आणि तो मुलगासुद्धा सगळं जे मशीन लावायचं, दूध काढायचं त्याच्यामध्ये मदत करतो. आता गाईच्या खाण्याची आणि पिण्याची सुद्धा सोय किती छान आहे बघा. 2 गाईच्यामध्ये पाण्याची एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये पाणी सोडायचं आणि ते पाणी पिऊन घेते, त्याच्यानंतर साफ करून घ्यायचं. बेसिंगसारखं त्याला खाली जाळी आहे. एकदम व्यवस्थितपणे ते होतं आहे. आणि जनावरं खाणे आणि पिणे त्यांच्या मर्जीने करू शकतात. त्याच्यानंतर त्यांचा एक मुक्त गायगोठा आहे, तोही आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जनावरं एकदम खाऊन व्यवस्थितपणे त्यांच्या सोयीने, त्यांना पाहिजे असेल तर सावली आणि पाहिजे असेल तर ऊन, अशा पद्धतीने राहू शकतात. आणि त्यामुळे एकंदरीत त्यांच्या निरोगीपणाला सुद्धा खूप फायदा होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांचं नियोजन कसं आहे ते बघितलं. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ते खुराक काय देतात, त्यांची धारा काढण्याची पद्धत काय आहे, टायमिंग काय आहे, की यांची एक गाय किती दूध देते किंवा एका गायीपासून वार्षिक उत्पन्न किती होतं, सगळ्या गाय गोठ्याचं महिन्याचं उत्पादन किती आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला फॉलो करा इथून पुढच्या. तर अगदी कमी कष्टात आणि एकदम फास्ट पद्धतीने एवढा मोठा गायगोठा एक माणूस हँडल करू शकतो. आता 1 महिनाभर त्यांचे जे काम करणारे लोक आहेत ते रजेवरती, तरीसुद्धा ते व्यवस्थितपणे त्या सगळ्या जनावरांची व्यवस्थित टापटीप ठेवत आहेत. आणि कमी कष्टात सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ बघा. धन्यवाद.